जाणणं म्हणजे टू नो. हा फक्त जाणणं आणि पाहणं. आता ही माईक आहे ना, हे माईककडं फक्त हे जाणणं आणि हे हा माईक आहे, जाणणं आणि पाहणं. पाहतोय तर हो ना, बरोबर. जाणणं आणि पाहणं, कुठली पण वस्तू, कुठला पण पदार्थ, कुठली पण व्यक्ती, कुठली पण घटना, ह्या सगळ्यांचं सम्यक आकलन करायचं असेल तर फक्त जाणणं आणि पाहणं. फक्त 1-2 मिनटं तसं करूया आपण. फक्त जाणणे आणि पाहणे, स्वभावामध्ये राहायचं ना. हां, आता एखादी मनाविरुद्ध घटना तुमच्या समोर घडते बरं काय, तुम्ही काय करा, जाणणे आणि पाहणे. बरोबर आहे. तुम्ही खूप सूचना दिल्या घरामध्ये बरं काय, इकडली वस्तू तिकडं टाकू नका, तिकडली वस्तू इकडं टाकू नका, है ना. ओला टॉवेल तुमच्या त्या बेडवरती टाकू नका, असं करू नका, तसं करू नका, कुठल्याही वस्तू कुठेही टाकू नका. आणि ते उद्याने टाकलेले आहेतच. तेव्हा काय करायचं, फक्त जाणणे आणि पाहणे. आपल्याला शक्य होते काय ते, जाणणे आणि पाहणे एवढं. जे चाललंय ते शांतपणे बघत बसणे, है ना. होईल काय ते, होईल काय, होईल. कर तुम्ही नंतर काय म्हणणार, काळ सोकावेल. आपण कायच नाही बोललो तर काय करतील, काळ सोकावेल म्हणतो ना आपण. हां, त्यामुळं आपण स्वस्थ नाही बसणार, काही ना काहीतरी आपण सूचना देत राहणार. आपलं काय होणार, त्या आतमध्ये थोडंसं ताणतणाव वाढणार म्हणा. ह्या सगळ्या गोष्टी होणारच की. म्हणजे कुठल्याही घटनांकडं, वस्तूंकडं, व्यक्तीकडं आपण कधीही आयुष्यभरामध्ये त्याचं सम्यक आकलन करू शकत नाही. कारण उकळलेल्या पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसत नाही. आपण सगळे उकळलेले पाण्यात, बरोबर आहे का नाही, बरोबर, बरोबर आहे. तर उकळलेल्या पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसत नाही, त्या पाण्याला थंड करण्याची पण प्रोसेस आहे. कळलं, प्रोसेस आहे म्हणजे प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. तर आत्ता इथं काय सांगतायत की हे आपले प्राचीन सूरी जे आहेत किंवा भगवान महावीरांच्या वाणीमधून ते सांगतात की तुला मुक्त व्हायचं आहे, बरोबर ना. आता पहिला प्रश्न आहे की तुम्हाला आत्ता सध्या संसारामध्ये आत्ता सध्या मरावंसं वाटते काय, नको जीवन बरोबर नाही आहे काय, सगळं असं वाटते काय, मरावं असं वाटते काय, नाही वाटत. जगावं असं वाटतं किंवा खूप चांगलं चाललंय, सगळं खूप चांगलं चाललंय असं वाटते काय, भारी वाटतंय, चांगलं चाललंय, छान चाललंय आमचं. आणि बघा, तुम्हाला मी सहज विचारलं, तुम्ही रस्त्याने गाठ पडलाय, एकमेकाला गाठ पडतो आणि विचारतो एकमेकाला, आपण चौकशी करतो ना, काय कसे चाललंय, काय चाललंय, हा ठीक आहे सगळं, हां छान चाललंय, ठीक आहे असं म्हणताय का नाही. चाललेलं असतं काय मुळात, ठीक काही चाललेलं नसते बरं कुणाचंच काय, पण काय म्हणतो आपण, ठीक चाललेलं आहे. पण तरीही प्रश्न विचारला की आत्ता आपल्या आयुष्यामध्ये आत्ताचं जे काही जीवन मिळालेलं आहे, असंच जीवन तुम्हाला पुढल्या भावात पण असंच मिळू दे काय, असंच सगळं, असंच सगळं, त्यात काय बदल नाही बरं काय. अशीच बायको, असाच नवरा, अशीच परिस्थिती, अशीच शेजारी, असंच सगळं वातावरण, होय काय नाही. आता हे प्रश्नच विचारायला, हे प्रश्न विचारणं काय आहे, भांडणाचं मूळ होईल ना हे. पण आता तुमचं तुम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे ना की हे काय आहे चाललेलं आहे, किंवा एवढी अब्सर्डिटी आहे का जीवनामध्ये. आर्थर शॉपेनहॉवर नावाचं एक तत्त्वज्ञ होऊन गेलं बरं 17व्या शतकामध्ये. तर तो किंवा त्याच्यानंतर फ्रेडरिक नित्शे येतो, त्याच्यानंतर अल्बर्ट कामू येतो. कोण असं सांगा माणूस की नोबेल प्राईज मिळाले वयाच्या 44व्या वर्षी, साहित्यामधलं नोबेल मिळाले आणि त्यांना नाकारले बरं काय ते, असं कोण माणूस असेल जगात. अल्बर्ट कामू है ना, नाकारलं बरं का ते. तर तो पण सांगतो की जीवनाची ॲब्सर्डिटी, म्हणजे माणूस किती पण असू दे, त्याच्याकडे किती पण अनुकूल परिस्थिती असू दे, एक काळ, एक क्षण असा येणार की त्या सगळ्यापासून त्याला उभं घेणार बरं काय. त्याला नको नकोसं वाटणार जीवन, हे खूप चालले काय, ह्याच्यामध्ये खूप ॲब्सर्डिटी आहे, ह्याच्यामध्ये खूप म्हणजे असं दुःखाने भरलेले आहे. आपण खरंच मानसिक पातळीवर शांत नाही आहोत. आपण कुठल्या ना कुठल्या तरी एका व्यस्ततेमध्ये आहे आणि ती व्यस्तता आपल्याला स्वस्थ बसू देत नाही आहे, असं प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी क्षणाला तुम्हाला वाटणारच आहे. आणि ही जे वाटणं आहे ते 60 नंतर खूप वाटतं. आफ्टर 60 तुम्ही जेव्हा 60 वर्ष पूर्ण करून जाताना पुढं, तेव्हाच पुढलं जे जीवन आहे ना ते कंठणं आणि ते शांततेने कंठणं आत्ता सध्या तरी आव्हानात्मक आहे, चॅलेंजेस आहे.
तर ते तुम्हाला जर करायचं असेल ना, तर तुम्ही सगळ्या गोष्टीचं साकल्याने विचार करायला पाहिजे. म्हणजे सगळ्या काय फिलॉसॉफी सांगते, जैनांची फिलॉसॉफी काय सांगते, बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, कन्फ्युशियस काय सांगतो, चीनचा लाओत्से काय सांगतो, अशा सगळ्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून मग ठरवायचं. आणि ह्या सगळ्यामध्ये पॅरलली एक विचार आहे ना सायन्सचा, विज्ञानाचा. त्या विज्ञानानं आत्ता सुरुवात केलेली आहे की आईन्स्टाईनने सांगितले स्पेस आणि टाईम 2 डायमेन्शन आहेत. आत्ता विचार करतायत की आत्ता कॉन्शियसनेस पण आहे, आत्ता ज्याचा आपण विचार करणार आहे तो कॉन्शियसनेस म्हणजे काय, चैतन्य. तर ते चैतन्य म्हणजे कोण नक्की, आता पहिलं आहे त्याच्यामध्ये तत्व किती, एकूण 7. कोणते कोणते, जीव, अजीव, आश्रव, बंध, मोक्ष, हे काय आहेत 7. हे समजून घेण्यासारखे आहेत आणि प्रयोजनभूत आहेत. जगामध्ये समजून घेण्यासारखी, अभ्यास करण्यासारखी जे आहे त्याला काय म्हणतात, प्रयोजनभूत. कळलं, त्याला काय म्हणतात, प्रयोजनभूत. आणि जे खरोखर आपल्याला काहीही फायद्याचं नाही आहे त्याला काय म्हणतात, अप्रयोजनभूत, अभूतार्थ. मग आपण जेव्हा अभ्यास करतो एखाद्या गोष्टीचा किंवा काही समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या सगळ्या गोष्टी प्रयोजनभूत असतात की अप्रयोजनभूत असतात? हां हां, दोन्ही पण असतात. पण अप्रयोजनभूत गोष्टी किती आहेत, तुमचा काहीही संबंध नाही, बरं काय, काहीही संबंध नाही. पण उगाचच काय तर कोणाला तरी विचारत बसायचं. काय विचारत बसायचं, काय काय चाललंय, मुलगा काय करतोय, काल काय म्हणालता तो, माझ्याबद्दल काय म्हणत होता, काय है ना, असं सगळं चालतंय की नाही चालतंय. हां, मी काल सांगितलं ना तुम्हाला 90% दुःख बोलण्यात पण येते, बरं काय. तुम्ही तोंड फक्त बंद ठेवायचा प्रयत्न किंवा साधना केली, 90% दुःख कमी होतील, बरं काय. तोंड बंद ठेवायला पाहिजे, ते बंद होईल काय. कठीण आहे बरं काय, साधूंना कठीण आहे. कळलं तुम्हाला. वचनगुप्ती खूप मोठा विषय आहे, पण तो आपण नंतर कधीतरी घेऊया. वचनगुप्तीमध्ये काय येतं आणि कसं त्याला टॅकल करतात ते, तो पुढं विषय, खूप डीप विषय येतो. पण हे फक्त तोंड बंद केलं ना, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे असं काय अट कोणी घातली, हे मी बोलणारच आहे काय तर असं काही कोणीही केले काय नाही ना. प्रतिक्रिया जेव्हा द्यायचं बंद करतं ना, तेव्हा मग ते तुमचं हे माइंड शांत होत जातं. कळलं. आता त्याच्यामध्ये हे जीवतत्व, जीवतत्वाला काय म्हटलेलं आहे, जीव म्हणजे काय म्हणत होतो, प्रयोजनभूत तत्व. कळलं, प्रयोजनभूत तत्व म्हणजे अभ्यास करण्यासारखी, समजून घेण्यासारखी 7च तत्व आहे. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि ह्याला जीवादी प्रयोजनभूत तत्व असं म्हटलेलं आहे, बरं काय. प्रयोजनभूत तत्व म्हणतात की हे समजून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ब्लड प्रेशरची गोळी खायला लागणार नाही, है ना, सायकोसोमॅटिक डिसीज होणार नाहीत, शुगर होणार नाही, किंवा अजून काही डिप्रेशन किंवा अमुक तमुक ताणतणाव वगैरे आहेत ना, ह्या सगळ्यापासून तुम्ही काय व्हाल, बाजूला व्हाल. केव्हा व्हाल, जेव्हा तुम्ही प्रयोजनभूत तत्वांच्या मागे लागाल. आणि हे सगळं तुमचं करून जेव्हा फक्त प्रयोजनभूत, मला जे ऐकायचं आहे ना, मला जे ऐकायचं आहे, जसं जैनांनी सांगितलेलं आहे पाणी गाळून पी, तसं तू जे ऐकतोस ना ते पण गाळून घे. ते आपण चुकतोय, पाणी लई भारी गाळून घेतोय आपण, त्यामुळे एवढं सुद्धा चूक करत नाही, पण शब्द गाळून घेत नाही. जसंच्या तसं घ्यायचं, त्याच्यामध्ये ॲडिशन करायचं आणि दुसऱ्याकडं प्रोजेक्ट करायचं, आहे ना, ते बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, फैलाव होतो ना, फैलाव, आणि तो वाईट असतो. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं, पहिल्यांदा जीवतत्व आहे. जीवतत्व म्हणजे ज्याच्यामध्ये चैतन्य असा शब्द आहे, बरं काय. चेतना म्हणजे सुखदुःखाचं वेदन करतो, त्याला काय म्हणतात, जीव. किंवा व्यवहारानं इंद्रिय वगैरे 10 प्राण म्हणतात त्याला. प्राण किती आहेत, 10 आहेत. कोणते कोणते, 5 इंद्रिय, मन वचन काय, आयुष्य आणि श्वासोच्छ्वास, किती झाले, 10. कोणते कोणते, 5 इंद्रिय म्हणजे सेन्सेस कळते तुम्हाला. हां, म्हणजे स्पर्श, रस, गंध, वर्ण, शब्द, माइंड म्हणजे मन, विचार करणारं मन, बोलणारं वचन, शरीर, बरोबर ना, आणि आयुष्य मिळालेलं, आणि हा श्वासोच्छ्वास, हे काय 10. आणि त्यांनी जगतो आपण. ह्या सगळ्या गोष्टींनी काय करतो, आपलं जगणं असतं, लिव्हिंग असतं, बिईंग असतं.
कळलं की नाही? हां, ह्याच्याने जगतो आपण. हे आता जे 10 प्राण सांगितले ते, मग हे काय सांगतायत की व्यवहाराने झालं. हे काय झालं? व्यवहाराने झालं. 10 प्राणांनी जगतो. आणि मग म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, त्यालाच प्राणी असं म्हणतात, प्राणाने जगतो म्हणून. आत्मा म्हणतात त्याला. जंतू काय म्हटलेलं आहे? माणसाला पण जंतू म्हणतात बरं काय. आपण जीव जंतू म्हणतो की, वळवळणारे किडे वगैरे त्यांना आपण पण वळवळणारे किडेच आहे. नाही खरंच की. हां, कुणाच्या तरी अपेक्षेने वळवळणारे किडेच आहे. स्वर्गातले देव असू देत किंवा कुणी, त्यांच्या अपेक्षेने सगळे जंतू आहे आपण. पुरुष म्हटलेलं आहे त्याला, शरीरी म्हटलेलं आहे. असे अनेक नावं आहेत त्याला. हे कशाला? ह्या जीवाला. हां, जीव म्हणजे जो जगतो, ज्याच्यामध्ये चैतन्य असतं, सुखदुःखाचं वेदन करतो, ज्याला फिलिंग्ज असतात, ज्याला इमोशन्स असतात. मग आता फिलिंग्ज आणि इमोशन्स आहेत ना, हे जेव्हा शास्त्रज्ञांच्या समोर गेलं, कळलं, शास्त्रज्ञ आत्मा मानायला तयार नाहीत अजून. आत्मा असं काही म्हणायला, ते काय म्हणतात की सगळं प्रोसेसिंग ब्रेनचं आहे. ब्रेनचा एक लोब असतो, फ्रंटल लोब म्हणतात. त्याच्यामध्ये जे काय प्रोसेस होतं ना, त्या प्रोसेसने फिलिंग्स किंवा इमोशन्स किंवा भावना ह्या सगळ्या तयार होतात. आणि तुम्हाला असं वाटतं की मग डोळ्यातनं अश्रू येणं, हे दिसणं, संपूर्ण ब्रह्मांड काय करणं, आपल्याला ते आकलन होणं वगैरे वगैरे, हे सगळं ब्रेनचा भाग आहे असं म्हणतात. पण तरीसुद्धा ब्रेन डेड झाला है ना, तरी तो जगायला लागला ना अजून. ब्रेन डेड झालं तर माणसं जगतात का नाही जगतात? जगतात ना. त्यामुळं त्याला मर्यादा आहेत. कशाला? विज्ञानाला. त्यामुळे त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या दिव्य ज्ञानाने कुणीतरी सांगितलं की आत्मा म्हणजे काय. आणि हे सगळीकडे आहे बरं. उपनिषदांमध्ये आहे, बुद्धाने आत्मा नाकारलेला आहे, जैनांनी आत्मा मानलेला आहे, आणि ख्रिश्चॅनिटी म्हणजे जे हिब्रू म्हटलं तुम्हाला संप्रदाय, त्याच्यामध्ये ज्युडाइझम, ख्रिश्चॅनिटी आणि मोहम्मेडन हे जे आहेत ना, हे काय म्हणतात, हे पण जीव मानतात. पण तिथं देवाजवळ गेलं की संपलं. त्यांच्यामध्ये पुनर्जन्माचा विषय नाही. कुणामध्ये? त्या तिघांच्या मध्ये पण पुनर्जन्माचा विषय नाही. ते काय करतात की हे जन्म मिळाले आहे, हे जन्म मिळाल्यानंतर तुम्ही त्यांना जे सांगितलं आहे ते करा. आणि ते केलं की एकतर तुम्हाला जन्नत म्हणजे वर, किंवा एकतर जहन्नुम म्हणजे खाली. जन्नत आणि जहन्नुम खाली, अशा 2च व्यवस्था आहेत. ती 4थी व्यवस्था त्यांच्याकडं नाही आहे. आणि इथं जे काय सांगतात की हे जीव म्हणजे कोण आहे? आपण जगतो ते. म्हणजे जीव कोण कोण आहेत? संसारी आणि मुक्त. संसारी म्हणजे जे मुक्त नाही ते सगळे बाकी संसारी आपण है ना. त्याच्यामध्ये स्पर्शनेंद्रिय म्हणजे 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय, असे खूप सगळे भेद आहेत. पण त्या डिटेलिंगमध्ये आपल्याला आता जायचं नाही आहे. हां, म्हणजे आता हे जीव कळलं तुम्हाला. आता त्याच्यानंतर बरोबर ह्याच्या उलटं अजीव. अजीव कशाला म्हणतात? की ज्याच्यामध्ये चेतना नाही आहे. हे टेबल म्हणा किंवा सुखदुःखाचं वेदन करू शकत नाही. कळलं? जे सुखदुःखाचं वेदन करू शकत नाही त्याला काय म्हणतात? अशा अचेतन द्रव्याला काय म्हणतात? अजीव म्हणतात. बरोबर आहे. काय ते सगळे अजीव आहेत. अजीव म्हणजे पुद्गल. अजीव म्हणजे पुद्गल, ज्याच्यामध्ये प्राण नाही आहे, ज्याच्यामध्ये श्वासोच्छ्वास नाही आहे, ज्याच्यामध्ये इंद्रिय नाही आहेत, काही नाही आहे बरं का त्यांच्यामध्ये, मन वचन काही नाही आहे. असं मॅटर फक्त. हे सगळं मॅटर आहे ना, दिसतं सगळं डोळ्याला. आता मी तुम्हाला बघतो किंवा तुम्ही मला बघता, माझ्यातलं काय बघता किंवा मी तुमच्यातलं काय बघतो? पुद्गलच बघतो. कारण आत्मा दिसत नाही, पुद्गल शरीर दिसतं. आणि आपण जेव्हा मर्त्य होतो म्हणजे मरतो तेव्हा काय राहतं? कलेवर राहतं ना, डेड बॉडी राहते. ती काय आहे? ती काय आहे? ती पुद्गलच आहे. हां, पृथ्वी कायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक आणि वनस्पतिकायिक. जल हेच ज्याचं जीवन आहे त्याला जलकायिक. अत्यंत सूक्ष्म जीव असतात. आणि एका पाण्याच्या थेंबामध्ये तुम्ही म्हणता ना ते कुठं त्याचा ही उल्लेख नाही आहे. असंच कोणी मधनं काढले मला माहिती नाही आहे ते. पण पाणी हे ज्याचं त्याच्यामध्ये जीव असतात ते जे अदृश्य आहेत, आपल्याला ते दिसत नाहीत. इव्हन मायक्रोस्कोपसुद्धा त्याला काय करू शकत नाही, पकडू शकत नाही. असे जीव आहेत. कळलं? म्हणजे पृथ्वी हे ज्याचं काय आहे? जीव आहे. पृथ्वी हे ज्याचं शरीर आहे, असे काही जीव आहेत त्याच्यामध्ये. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि वनस्पती, असे 5. त्यांना काय म्हणतो आपण? स्थावर. स्थावर का म्हणतो? की त्यांना असं कंठावं लागतं जीवन. एक हे आहे, झाड आहे. झाड किती वर्षाचं बघा, एकाच ठिकाणी राहायचं. त्याला तो जन्म मिळाला झाडाला. झाडामध्ये जीव आहे का नाही? आहे. एकाच ठिकाणी किती वेळ राहायचं? किती
कितीतरी हजारो वर्ष, बरोबर ना, हजारो वर्ष असतात त्याचं जीवन, तर एकाच ठिकाणी राहायचं. ती शिक्षा काय मिळाली? इथं लई हालचाल करायला नाही म्हणताना, अशी शिक्षा असते बरं काय. म्हणजे कर्मसिद्धांमध्ये अजून पुढं खूप गेल्यानंतर आपण ते बघूया. तर हे बाकीचे हे कसे, हे ज्याच्यामध्ये जीव नाही असं सगळं अचेतन द्रव्य, म्हणजे हे सगळं जे काय दिसतं आपल्याला ते सगळं काय आहे? अचेतन द्रव्य आहे. त्याला काय म्हणतो आपण? अजीव असं म्हणतो. आता त्याच्यामध्ये पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल ही सगळी द्रव्य कशी आहेत? द्रव्य हे प्रकरण आपलं खरं म्हणजे घ्यायला पाहिजे होतं, पण ते होणार नाही बरं काय. उद्या बघूया उद्या कुठलं घ्यायचं द्रव्य किंवा कालचक्र. एक खूप महत्त्वाचा विषय, तो उद्या आपल्याला शेवटी हे करता येते का बघूया. हां, जीव द्रव्य, द्रव्याची व्यवस्था असते, त्याला काय म्हणतात बघा जरा थोडंसं. आता फिलॉसॉफिकल थोडंसं पॉईंट आहे हा. द्रव्य व्यवस्था आणि एक द्रव्य व्यवस्था असते आणि एक ज्ञान व्यवस्था असते. त्याला द्रव्य मीमांसा आणि ज्ञान मीमांसा म्हणतात. आता जेव्हा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करतो, आता आपण हा अभ्यास करणं वेगळं आणि जगातल्या सगळ्या धर्मांचा अभ्यास करणं वेगळं, सगळ्या दर्शनांचा अभ्यास करणं वेगळं. जेव्हा आपण जगाच्या परिप्रेक्ष्यामध्ये जैन दर्शनाकडे बघतो तेव्हा त्यातल्या काय मुख्य गोष्टी बघतात तत्त्वज्ञ लोक? त्याच्यातली एक एपिस्टेमॉलॉजी आणि दुसरं मेटाफिजिक्स बरं काय. एपिस्टेमॉलॉजी म्हणजे काय? त्याच्यामध्ये ज्ञान मीमांसा काय सांगितलेले, ज्ञान काय सांगितलेले आहेत. आणि मेटाफिजिक्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते द्रव्य काय सांगितलेले आहेत. मग द्रव्य कोणतं? तर हे द्रव्य, हे जीव द्रव्य, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि कालद्रव्य, हे असं कॅटेगरी त्याच्यासाठी केलेली आहे, ती अभ्यासासाठी, म्हणजे सूक्ष्म अध्ययनासाठी ती कॅटेगरी केलेली आहे. हां हाँ, क्या नहीं किया? अपने आप को ठंडा करने के लिए, हाँ हा मग मोक्ष मार्ग, सम्यक दर्शन आधी आहे ना विषय तो. अजून धर्माचं लक्षण सांगितलंच नाही आणि ह्याच्यामध्ये होणारच नाही ते पुढल्या स्टँडर्ड ह्याच्याला होणार ते. आणि तुमची जिज्ञासा असली की नाही तर तुम्ही या, है ना. जैनांच्या मध्ये तत्वग्रहण करण्यासाठी किंवा ज्ञानसंपादन करण्यासाठीची जिज्ञासा सगळ्यात कमी आहे. खरं सांगतो बरं काय, म्हणजे माझी खंत आहे ती, मी ती उघड बोलून पण दाखवतो की काहीतरी शिकायला या किंवा काहीतरी आपण हे करूया, आपण तत्व निर्णय करूया, काहीतरी चर्चा करूया. नाही, विधान असलं की तिथं म्हणजे किती लोक धार्मिक आहेत, लोक किती धार्मिक झाले हां, असं वाटावं. इतकी गर्दी, इतकं क्राऊड असतो तिथं आणि तो क्राऊड मग शेवटी निराकार वाटतो, त्याला काही आकार नाही आहे, त्याला काही भावना नाही असं वाटतं. म्हणजे जैनांनी मग एक बौद्धिक वय पण असतं प्रत्येक समाजाचं, एक बौद्धिक वय म्हणतो ना आपण, प्रत्येक समाजाचं बौद्धिक वय असतं. त्याच्यामध्ये आज सगळ्यात वरचढ कोण आहे? आज सगळ्यात वरचढ एक ब्राह्मण आणि 2 पारशी. आपल्याला म्हणतात जैन खूप हुशार, पण आपण आपलं बौद्धिक लेवल अजून 14 वर्षाचं आहे, आपण पौगंडावस्थेत आहे अजून. कळते तुम्हाला हे काय म्हणाले? कळते? आपण अजून 14 वर्षाचे, म्हणजे अजून काय 14 वर्षाची पोरं कशी असतात पौगंड, तसंच आम्ही वागायला लागलो आहे बरं काय. काहीतरी समजून घ्यावं, करावं. इतकं जैनांचा एक एवढं विषय सांगतो, म्हणजे ते प्रकरण नंतरच्या सेशनमध्ये येतं. जैनांचा समृद्ध इतिहास आणि जैनांच्या तत्त्वज्ञानामधून जगामध्ये जे जास्त प्रसिद्ध झाले त्यांच्यामध्ये तो कंटेंट जैनांच्यामध्येच कसा गेलेला आहे, इवन बौद्धांच्यामध्ये सुद्धा कसा गेलेला आहे, त्याचं खूप चांगलं वर्णन आहे बरं का जैनांचं. इतकी समृद्ध परंपरा, प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी परंपरा, पण त्या परंपरेमधलं एक अवाक्षरसुद्धा माहीत नसावं, हे खूप मोठं दुःख आहे ना आयुष्यामध्ये, मोठं दुःख आहे. आणि तुम्ही प्रत्येकाने जर एवढं बुद्धिमत्ता आहे तुम्हाला, तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली प्रयत्न करायला पाहिजेत का नको करायला पाहिजे? करायला पाहिजे ना, काय थोडं तरी करायला पाहिजे. हां, तर हे पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल हे पण काय सगळे अजीव, म्हणजे ज्याच्यामध्ये चेतना नाही, ज्याला भावना नाही, ज्याला इमोशन्स नाही आहेत, असे सगळे ज्याच्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण आहे ना, किंवा बाकीचे हे सांगितले आता धर्म, अधर्म, आकाश, काल वगैरे, ह्यांना काय म्हणतात? सगळे अजीव द्रव्य म्हणतात. हां, आत्ता बघा पुढं, हा आता पुढला महत्त्वाचा पॉईंट आहे आश्रव तत्व. आश्रव कशाला म्हणायचं? हां, कालचा जो विषय झाला ना कर्म, ते कर्म कसं येत होतं माहिती आहे तुम्हाला? कसं आलं कर्म? ॲक्टिवेट झाले ना, ते परमाणू ॲक्टिवेट झाले. कशामुळे झाले? आमच्या विचारामुळे झाले.
आम्ही काहीतरी केलं आणि मग ते ॲक्टिवेट झाले, मग ते आले. आम्ही असं काय केलं की ते लगे ॲक्टिवेट झाले? हां. आणि एक क्षण सांगा की तुम्ही विचार करत नाही असा. मेंदूच्या प्रोसेसमध्ये एक क्षण सुद्धा असं नाही जन्मल्यापासून मरेपर्यंत की तो प्रोसेस कधी बंद पडत नाही. कधीतरी ती कोमामध्ये गेलं किंवा ब्रेन डेड झाला तर थंडावलं ते, पण कायमच काय आहे, चालू आहे ना. झोपल्यानंतर तरी पण काय आहे, पापण्यांची उघडझाप करताना पण चालू आहे. आता शरीर आहे ना, शरीराची स्वस्थता है ना, किंवा काल प्रतिमायोगिक सांगितलं होतं. शरीर स्वस्थ कसं असते सांगा बरं. तुमची करेक्ट पोझिशन कशी असते? करेक्ट पोझिशन शरीराची, मन निर्विचार होणं ही मनाची स्वाभाविक स्थिती आहे. वचन थंडावणं म्हणजे आतमधले सेल्फ टॉक पण बंद होणं ही वचनाची स्वाभाविक स्थिती. शरीराची शांत बसणे. आता असं बसलंय की तुम्ही है ना, कुणी असं बसलंय, ही काय पोझिशन आहे? ही पोझिशन नाही. कुणी असं बसलंय, कुणी असं केलंय. तुमच्या ह्याच्यात बसा तुम्ही, पण ही रेस्ट पोझिशन नाही. रेस्ट पोझिशन सुपार्श्व भगवान बसलेत ना तशी आहे. किंवा एक मूर्ती तुम्ही अशी बघितलेली आहे की खडगासनमध्ये दोन्ही हात जे आहेत ना, ते हात कसे असतात, खाली असतात ना, खाली असतात. आणि डोळे कसे असतात, म्हणजे एखादा देव तो काय करतो, तुम्हाला आश्वस्त करतो. माझ्याकडे धनुष्यबाण आहे, कोण पण तुला त्रास देऊ दे, माझ्याकडे धनुष्यबाण आहे, मी बघून घेईन. कोणाकडे काय आहे, चक्र आहे, कोणाकडं गदा आहे की नाही, कोणाकडं तलवार आहे, कोण नुसतंच डोळ्यांनी लालबुंद डोळे आहेत कोणाचे तरी, जीभ लपलपत आहे कोणाचे तरी देवीची वगैरे है ना. ते तुम्हाला आश्वस्त करतात काय की घाबरू नको, मी आहे. बरोबर ना? तसं होईल? हां, तसं होईल? तुम्हाला आव्हान आहे माझं की तुम्ही थोडंसं बुद्धिप्रामाण्यवादी व्हा. तुम्ही रॅशनल एन्क्वायरी ठेवा है ना, ते स्पिरिट ठेवा की मी जे पण करेन ना ते बुद्धिप्रामाण्याने करेन. कुठल्या तरी भया म्हणजे भीतीच्या छायेखाली वावरून कुणाच्या तरी मिसगायडन्सनी मी ते सगळं करणार नाही. एवढं जेव्हा कराल ना तेव्हा खूप जणांची दुकानच बंद पडतील. खरंच की हां, त्या लोकांना त्यातनं काढलं पाहिजे बरं काय. हे जैनांच्या समोरलं पण सगळ्यात मोठं आव्हान आहे आज. खरंच की हां, हे जैनांच्या समोर सुद्धा मोठं आव्हान आहे की त्यातनं तुम्हाला काढलं पाहिजे. आणि त्यातच तुम्हाला गुंतवून ठेवणारी एक यंत्रणा सध्या कार्यरत आहे की तुम्हाला तिकडं जाऊच द्यायचं नाही. तुम्हाला त्यातच काय करायचं, तुम्ही भांडतच ठेवायचं नुसतं कुठल्या ना कुठल्या तरी विषयामध्ये की हे ओळखा तुम्ही. आणि ओळखून काय करा, थोडंसं ऊर्ध्व दिशेने प्रयत्न करा. हां, आता हे आश्रव म्हणजे काय? आश्रव ह्या शब्दाचाच अर्थ असा आहे की आपण काय करतो, कर्म येण्याचे द्वार काय द्वाराला काय कर्म येण्याचं जे दार आहे त्याला काय म्हणतात, आश्रव. विहिरीमध्ये झरे असतात ना, ते झरे, ते पाणी कुठनं येतं आहे, भूगर्भात साचलेलं असतं ना ते पाणी. मग त्याचा जो सोर्स आहे तो सोर्स आनंदच आहे ना, कायमच येत राहणार आहे. तसं कायमच कर्म येत राहणं, आश्रव ह्या शब्दाचा अर्थ येत राहणं है ना. हां, येत राहणं. मग त्याचं कारण काय आहे, कर्म येण्याचं कारण मन, वचन आणि शरीर, ह्या तीनला फक्त टॅकल करा तुम्ही. कळलं? मन, सगळी पाप आणि सगळं पुण्यकर्म, आणि मोक्षाला जायचं असलं तर त्याच तिघांना तुम्ही काय करायला पाहिजे, शांत करायला पाहिजे. 3 गोष्टी आहेत महत्त्वाच्या. कोणत्या कोणत्या? पहिलं माइंड, बोललं जाणारं वचन आणि शरीर. सगळी पाप सगळी पुण्यकर्म कशाने होतात सांगा? हां, काय वाङ्मन कर्मयोग आणि स आश्रव शुभ पुण्यस्या शुभ पापस्य, तत्वार सूत्रकारांनी सांगितले बरं काय ते. हां, आणि त्याच्याकडं तुम्ही सगळ्यांना सगळं माहीत पाहिजे बरं काय, ते एवढं तरी माहीत पाहिजे. म्हणून हा सगळा प्रयत्न आहे बरं काय. लोकांना थोडं तरी एक बेसिक तरी नॉलेज व्हावं या सगळ्या गोष्टीचं. काय आहे नक्की जैन धर्म, तो एवढा श्रेष्ठ काय आहे, तो युगधर्म किंवा विश्वधर्म का होण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा तुम्हाला हे कळल्याशिवाय होणार नाही आहे. म्हणजे काय म्हटलं त्याला, योग म्हटलं. योग ह्या शब्दाचा अर्थ काय, मन वचन काय, ह्याला योग म्हणतात ना. योग म्हणजे काय, हां, योग ह्या शब्दाचा अर्थ, हां, कोण सांगितलं, जोड. जोड है ना, वो आप हिंदी में बोलते हैं, हम बेरीज बोलते हैं ना उसको. 2 + 2 = 4.
दो और दो का योग कितना होता है आप हिंदी में बोलते ना. मग योग म्हणजे जोडणी, जोडले. कोण कोणाशी जोडले? मन वचन आणि हे तिन्ही जोडले की काय होणार नाही, सगळं होतंय बरं काय. मग आम्ही संसारामध्ये असंच त्यांची जोडी फोडायची, त्या तिघांची जोडी फोडायची. हां, मग त्याच्याद्वारे आत्मप्रदेशांचं जे हलनचलन, परिस्पंदन म्हटले, व्हायब्रेशन, आत्मा कापतो बरं काय. आत्मा में कंपन आता है, कांपता है आत्मा. किससे? इन तीनों से. मग त्याला काय म्हणतं? त्याला काय म्हणतात? आश्रव असं म्हणतात. आश्रव म्हणजे येणं. कळलं? कळाले का नाही कळालंय? काय खूप जड वाटायला लागलंय? नाही ना. हां, मन वचन आणि शरीर ह्या तिघांच्या योगाने म्हणजे त्यांच्या बेरजेनी जे घडतं आतमध्ये, त्याच्याने आत्मा घाबरतो. आत्मा घाबरतो, कंप पावतो, व्हायब्रेट होतो. त्याला काय म्हणतात? आश्रव. म्हणजे या लागलं, तर आता या लागले बरं काय, या लागले, शत्रू या लागला. आणि आता पुढे बंद म्हणजे काय? ते कर्माचे परमाणू आणि आत्म्याचे प्रदेश. आत्म्याचे प्रदेश असतात बरं काय. म्हणजे जेवढी तुमची बॉडी आहे त्याच्यामधले नख आणि केस सोडायचे. आणि हे व्हॅक्यूम म्हणजे हे कानात मधला आतला भाग आहे ना, किंवा नाकाच्या आतमध्ये जे पोकळी आहे ना, जेवढं शरीरामध्ये पोकळी आहे तेवढं पोकळी सोडायची. त्याच्यामध्ये आत्मप्रदेश नसतात. आता कानाचे छिद्र आहेत आतमध्ये, त्याच्यामध्ये नाही आहे का, हे कानाच्या ह्याच्यामध्ये पण नाही आहेत. असे काही नख आहेत वाढलेले किंवा केस आहेत, तेवढं सोडा. आणि बाकीचं जे शरीर आहे ना, त्या शरीराच्या एवढा काय असतो? आत्मा तुमचा वास करून असतो. मुंगी तर मुंगीच्या शरीरामध्ये, हत्ती एवढा आणि माणसा एवढा, जेवढं त्याची बॉडी असेल ना, त्या बॉडीमध्ये तो काय असतो? हां, म्हणजे त्याच्यामध्ये तेवढा आत्मा असतो. तर ते काय म्हटलेलं ह्याला की परिस्पंदन होतं. शुभ योगानं पुण्य होतं आणि अशुभ योगानं पाप होतं. तर हे योग झाला ना, त्यामध्ये तुम्ही एकतर चांगला विचार करा किंवा एकतर वाईट विचार करा. आणि आयुष्यभरामध्ये आपण सगळ्या आयुष्याची बेरीज केली, शेवटी जास्त पुण्य होतं का जास्त पाप होतं? जास्त पाप होतं, बरोबर ना. मग स्वर्गाला जाणार कसं सांगा? स्वर्गाला जाणार कसं? जास्त पाप होते ना, पापाचा भार झाला की भार जड होणार आणि खाली जाणार ते. हां, म्हणून काय करा, हे प्रतिमा वगैरे सांगितले ना, त्याचा ते प्रयत्न केले पाहिजे. आपण बुद्धिपूर्वक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अगदी नॅचरल गोष्ट आहे की शेतामध्ये तुम्ही 6 महिने नाही गेला तर काय होणार? तण उगवणार. ते कोण पेरते काय? काय त्याचे बिया मिळतात कुठं? नाही, ते काय नॅचरली येतात, ग्रो होतात ते. आणि तुम्हाला बीज तुमचं काय करायला लागतं? जाऊन पेरावं लागतं आणि त्याला खत पाणी करावं लागतं, त्याची मशागत करावी लागते, त्याला दररोज भांगलावं लागतं, करावं लागतं का नाही? हे तसं आहे सगळं पुण्य आणि पापाचं. पुण्य करणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. दररोज मंदिरला आलो, दर्शन केलं तर त्याच्याने पुण्य होईल नाही. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो सम्यक दर्शनाचा, समीचीन श्रद्धेचा. ते झालं ना तर ते तुमचं स्वर्गाचं तिकीट पक्क म्हणतात ॲक्च्युली, आहे ना. हां, पण सम्यक दर्शन पण अतिशय दुर्लभ आहे. जेव्हा सम्यक दर्शनचा पाठ घेऊ, आता होणार नाही, पुढल्या वेळेला जर शक्य झालं तर त्यावेळेला तो पाठ आपण नक्की घेऊ. आता हे बंद म्हटलं बरं का. आता बंद काय म्हटलेलं आहे? कर्माचे परमाणू आणि आत्म्याच्या प्रदेशाच्या परस्पर संबंधाला बंद. आता तेच म्हटलं ना, म्हणजे कर्माचे परमाणू आणि आत्म्याचे प्रदेश त्या दोघांचा काय झाला? एक क्षेत्रावगाह संबंध झाला. दुधामध्ये पाणी मिसळलं तर त्याच्यामध्ये पाणी कोणतं आणि दूध कोणतं तुम्हाला नेकेड आईज नाही ओळखता येतंय? नाही. काय दिसतंय तुम्हाला? दूधच दिसतं ना, त्याच्यामध्ये पाणी पण आहे. म्हणजे असे दोन्ही परस्पर काय झाले? एकत्र झाले, संयोग झाला. मग त्याला काय म्हणतात? बंद म्हणतात. आणि त्याचं कारण काय सांगतात? मिथ्यात्व. मिथ्यात्व ह्या विषयावर आपण एक शब्द सुद्धा अजून बोललेलं नाही आहे. काय बोललाय? नाही आहे अजून. अविरती, प्रमाद, कषा आणि योग हे सगळं स्टँडर्ड कोर्समध्ये येतंय. आत्ताच लगेच तुमच्यावर मारा करून चालत नाही. जरा थोडं थोडं ह्याचा अभ्यास करा आणि नंतर मग काय करूया ते तो विषय. हे सगळं स्टँडर्ड कोर्समध्ये आहे ना, अगदी डिटेलिंग करणं त्या सगळ्या गोष्टीचं. मग आता हे काय आहे? मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषायोगी बंधाची कारण दे. जीव कषायुक्त झाल्याने कर्मणो योग्यान पुद्गला नादत्ते सबंध म्हटलेलं आहे ना. हां, तर कर्माला योग्य कारमान वर्गणारो पुद्गलांना ग्रहण करतो. म्हणजे काल सांगितलं आपल्याला 23 प्रकारच्या वर्गणं असतात, त्याच्यामध्ये कारमान वर्गणं असतात ना, तर त्या काय करतो? जीव अट्रॅक्ट करतो आणि ते अट्रॅक्ट केल्यानंतर तो त्याच्याकडं ठेवून घेतो. ते राहतातच, ते त्याचा स्वभाव आहे. आणि ते काय करतात आपल्याला निरंतर. आता पुढं बघूया. ते संवर म्हणजे काय? आश्रवाचं थांबणं. काहीतरी प्रयत्न केला आणि ते जे यालेत ना शत्रू, त्यांना थांबवलं तुम्ही, त्याला काय म्हणतात?
संवर असं शब्द आहे तो. आणि आत्म्यामध्ये ज्या कारणाने नवीन कर्माचा आश्रव होत होता त्या कारणांना दूर केल्याने कर्माचं येणं बंद होणं, हाला काय म्हटलंय, पुरुषार्थ केला. इथं प्रतिमा ग्रहण केल्या, काही व्रत ग्रहण केली, काही अनुष्ठानं केली है ना, ह्याच्याने काय होतं, कर्म यायचं बंद होतं. तर त्याला काय म्हटलेलं आहे, संवर असं म्हटलेलं आहे. आणि तो संवर सगुप्ती समिती धर्मानुप्रेक्षा परिषजे चारित्र्य म्हटलं. म्हणजे गुप्ती समिती धर्म अनुप्रेक्षा परिषजे आणि चारित्र्य ही सगळी करण्यासारख्या गोष्टी आयुष्यामध्ये आहे, जीवनामध्ये. त्यातली काय करतो आपण, गुप्ती समिती धर्म अनुप्रेक्षा परिषजे आणि चारित्र्य. ॲक्च्युली मुनींसाठीचा जरी उपदेश असला तरी गृहस्थांना पण लागू आहे, कारण गृहस्थांना 7व्या अध्यायामध्ये गृहस्थोचित कार्य काय करावी ह्याचं पण काय केलेलं आहे, त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे है ना. प्रतिमा घ्या, अनुव्रत म्हणजे अहिंसा सत्य अचौर्य स्वदार संतोष व्रत आणि परिग्रहाचं प्रमाण ह्या गोष्टी सांगितल्या. तेवढं तरी तुम्ही काय करा, प्रतिज्ञापूर्वक करा, पाळा. हे सगळं संधिव्रत, देशव्रत, अनर्दनव्रत ते सगळं पुन्हा पुढल्या कोर्समध्ये येतं ते. मग ह्याच्याने काय होतं, संवर म्हणजे ते येणारं जे कर्म आहे, शत्रू आहेत ना, ते काय होतात, थांबतात. हां, मग आता ते थांबले तर आधीच जे आलेलं आहे त्याचं काय करायचं, त्याला घालवायला पाहिजे ना. हां, मग त्याला निर्जरा म्हणजे कर्माचं हळूहळू आत्म्यापासून निघून जाणं ही निर्जरा. त्याचे 2 प्रकार आहेत बरं का, एक सकाम निर्जरा आणि दुसरी अकाम निर्जरा, असं 2 प्रकार आहेत. जे अनिच्छेने दुःख भोगले जाते त्याला काय म्हणतात, अकाम निर्जरा म्हणतात. जसं तुम्हाला कधी 8:30 वाजतील आणि जाईन बाहेर असं वाटायला लागले ना, तसं वाटत असेल तर तुम्ही अनिच्छेने बसलाय. कधी सांगते कोणास ठाऊक, खरं शांत बसलाय की नाही, तर त्याच्याने पण कर्माची निर्जरा व्हायला लागली, खरं ती काही फायद्याची नाही आहे. तुरुंगामध्ये आहे बरं का एकटा, आणि तो शांत, आता काय करू शकत नाही, काय क्राईम करू शकत नाही, काय नाही, शांत आहे तो. पण त्याची आता अकाम निर्जरा व्हायला लागली ना, तो काहीतरी दुःख भोगतोय. कुठलं पण दुःख जेव्हा भोगतात त्यावेळेला कर्माची निर्जरा 100% होत असते. कुठलं पण दुःख असू दे, पण ती अकाम निर्जरा असते. आणि जाणून बुजून स्वतःच दुःखाला जाऊन कवटाळणं, कष्टाला जाऊन कवटाळणं, जाणून बुजून बुद्धिपूर्वक धर्माच्या विधीनी, तत्वज्ञानाच्या विधीनी त्याला जाऊन कवटाळणं, ह्याला काय म्हणतात, सकाम निर्जरा. म्हणजे कुणी प्रश्न विचारतात की महाराज ते 2-2, 3-3 उपवास कशाला करायचं, पोट कशाला मारायचं, तुम्ही प्रत्येक वारामध्ये हे करता ना, आज वार कुठला आहे, आज मंगळवार आहे, तर मंगळवारी आज कुठल्या रसाचा त्याग केला की तुम्ही, हां का अष्टमी आहे, हां अष्टमीला तुम्ही काय केला, एकाशन करता किंवा का उपवास करता. तुमच्या मुलांनी प्रश्न विचारला की मम्मी तू उपवास का करते सांग, असं काय तुझ्या बॉडीमध्ये फरक पडणार आहे किंवा त्याच्याने तुला काय फायदा होणार आहे. तुम्ही काय म्हणणार, हां त्याने कर्म निर्जरा होते. मग तो काय म्हणणार, कर्म निर्जरा म्हणजे काय सांग. मग तुम्ही सांगणार की असं 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 होतंय. मग ते कुठं आहेत सांग, दाखव मला, है ना. म्हणजे ते पोरांना असं स्टुपिडिटीचं कळस आहे असं वाटेल, हे सगळं इडियट आहेत म्हणणार ती पोरं, बरं काय चाललंय सगळं असं म्हणणार ती पोरं. मग त्यांना तुम्ही सायंटिफिकली तुम्ही उपवास का करता, ते आत्ता प्रश्नच विचारलाय तुम्हाला, सांगा की का करता उपवास. हां, आपलं उत्तर आहे ना त्याच्यात, त्याला काय कर्म निर्जरेसाठी करतोय की नाही, होते काय तुम्हाला पण आनंद वाटायला लागलाय का. आता हा एक प्रश्न विचारायचा राहिला की खरंच तुम्हाला एक 10 वर्ष तरी आहे की तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये, धर्मात येऊन एक 10 वर्ष तर झाली असतील की तुम्हाला खरंच अगदी प्रामाणिकपणे सांगा की इथं येऊन म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येऊन तुम्हाला आनंद जास्त वाटला की तणाव जास्त वाढले. मिश्र उत्तर आलंय बरं काय. काही लोकांनी आनंद वाटला, काही लोकांनी तणाव वाढले असं म्हटलेलं आहे. तणाव कशाचा, तणाव किसके लिए, तणाव क्यों बढ़ गए, तणाव का वाढले सांगा. आणि मला विचारलं तुम्ही, हाच प्रश्न तुम्ही जर मला विचारला तर माझं पण उत्तर तेच आहे, तणाव आहे त्याच्यामध्ये. आणि जेव्हा आम्ही ह्या गोष्टीचा विचार करतो सूक्ष्मपणे, एकाच वेळेला एकांतामध्ये विचार करतो ना, की ज्या क्षेत्रामध्ये शांतीचा अपार समुद्र आहे त्या क्षेत्रामध्ये जर तणाव होत असतील तर ते धर्म जे क्षेत्र आहे ना ते चुकीचं नाही, मीच चुकीचं आहे, माझी दिशा कुठेतरी चुकलेली आहे. हां, कळलं ना. आपण काहीतरी म्हणजे फॉल्टी आहे, कुठेतरी चुका लागलोय आपण. असे खूप लोक बघितले, खूप लोकांना प्रश्न विचारला आहे आणि खूप लोकांनी मला फोनवरनं पण विचारले, प्रत्यक्ष भेटून पण सांगितले की ह्या क्षेत्रामध्ये तणाव खूप आहे.
हिता येत नव्हतो त्यावेळेला लई भारी होतो, डोकं शांत होतं. आता ह्यात आल्यापासून लई माझं डोकं दुखायला लागलंय, तणाव वाढायला लागले, अमुक तमुक हे ते सगळं वाढायला लागले. ह्याचा अर्थ काय? हां हां सर्वायू प्रयोजन म्हणजे मगाशी सांगितलं ना, आम्ही पौगंडावस्थेमध्ये अजून कळलं. त्याचं कारण काय? तत्वज्ञान सोडायचं आणि बाकीचा सामाजिक विचार करत बसायचा. सामाजिक विचारमध्ये जाणार की एक तत्वज्ञानाच्या विचारमध्ये जाणार, की आत्ता जी जेवढं दिसतं ना गर्दी आपल्याला, म्हणजे असं एक समूह दिसतो की धार्मिक एक प्रवाह दिसतो, त्या धार्मिक प्रवाह माझं स्वतःचं निरीक्षण आहे आणि हे मी कुणावर म्हणजे बंधनकारक ठेवणार नाही आहे. माझं स्वतःचं त्याची जिम्मेदारी पण ह्या स्टेटमेंटची मी स्वतःच घेणार आहे. बरं काय, की मला असं दिसतं की ह्या सगळा हा जो एवढा मोठा प्रवाह आहे ना, हा सगळा आत्ता सध्या आपल्याकडं तो सामाजिक प्रवाहामध्ये जास्त आहे, न की आध्यात्मिक प्रवासमध्ये. आध्यात्मिक प्रवासमध्ये कमी आहे आणि त्याला रुची पण कमी आहे. त्याच्यामध्ये रुची का कमी आहे? कारण अध्यात्म जे आहे ते जगातल्या सगळ्या तत्त्वज्ञानाचं एव्हरेस्ट ज्याला म्हणता येईल ते जैन दर्शन आहे. च्यूजन फ्यू म्हणतात, बर्ट्रॉन रसेलनं म्हटलेला अभ्यास करताना. बर्ट्रॉन रसेल 20व्या शतकातला खूप मोठा तत्त्वज्ञ, तुम्ही सर्च करा गुगलवरती. तर तो काय म्हणतो, जैनिझम इज फॉर च्यूजन फ्यू पीपल्स. म्हणजे काय, खूप कमी लोकांसाठी आणि अत्यंत वरच्या दर्जातल्या बुद्धिमान लोकांना कळेल असा धर्म येतो. साधी गोष्ट आहे काय सांगा, तो म्हटला पण कौतुक किती केलं त्यानं, आणि त्याला आम्ही जनरलाइज करायला लागलो तर जनरलाइज नाही होत. बरं काय, स्पेशल क्वालिटीचंच आहे जैनिझम, स्पेशल क्वालिटीचंच आहे. स्पेशल क्वालिटी जेव्हा तुम्ही स्वतःला हे कराल तेव्हाच तुम्हाला ते कळेल. मग समयसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय, अष्टपाहुड वगैरे हे ग्रंथ कोणाकोणाच्या हाताला लागले आणि कोणाकोणाला त्याचं आकलन झालं सांगा. मला कौतुक वाटते कुणाचं, ते हे आहेत ना, म्हणजे वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरीचं पारायण करतात ते लोक, भगवद्गीता वाचतात, त्याचं पारायण करतात. आमच्याकडं पारायणची पद्धत आहे काय सांगा, करायला पाहिजे का नको करायला पाहिजे? समयसार प्रवचनसार मधलं कंटेंट आहे तो तुम्हाला कळायला पाहिजे का नको कळायला पाहिजे? माझं तर असं म्हणणं आहे की मरायच्या आधी ते कंटेंट कळल्याशिवाय मी मरणारच नाही, असं प्रतिज्ञा करा. मी मरणारच नाही कधीपर्यंत. म्हणून मृत्यू लांब जावा म्हणून वाचायचं सोडू नका. ते त्यातला कंटेंट आहे ना, तो कळल्याशिवाय मरणं म्हणजे आपण आयुष्यात काही मिळवलं नाही. बरं काय, तुम्ही फुकं गेला, अक्षरशः फुकं गेलं. कारण का, की त्याचा प्रभाव ज्ञानेश्वरीवर. ज्ञानेश्वरी माहिती आहे ना तुम्हाला? ज्ञानेश्वरी काय, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे. ते संत होऊन गेले महाराष्ट्रातले खूप मोठे. भगवद्गीतेवरलं भाष्य आहे ते, त्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात. त्या भावार्थ दीपिकेमधलं पहिलं जे मंगलाचरण आहे त्याच्यावर जैनिझमचा प्रभाव आहे. तुम्हाला माहिती आहे काय? सांगून पटणार पण नाही तुम्हाला. त्याच्या आतमधला कंटेंट खूप ठिकाणी असा आहे की सगळं जैन दर्शनाला रिलेट होत होतं. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये जेव्हा ते वावरत होते ना, त्यावेळेला सुद्धा जैन धर्माचा प्रभाव खूप होता. हे संशोधन आहे बरं काय, ह्या सगळ्या संशोधनाच्या गोष्टी आहेत. जे आत्मदेवा स्वस्वरूपा, मग हे सगळं स्वस्वरूप आत्मदेव वगैरे आला कुठून? वेदांतामध्ये. तो आला कुठून? शंकराचार्यांच्या वरती. कशाचा प्रभाव? अहिंसेचा प्रभाव आणि एकांतवादाचा प्रभाव. शंकराचार्य माहिती आहे तुम्हाला? म्हणजे हे आपण बघूया कधी, जैन दर्शनाचा समृद्ध इतिहास आहे ना त्याच्यामध्ये त्यावेळेला बघूया. म्हणजे हे निर्जरा, अकाम निर्जरा आणि सकाम निर्जरा असे दोन प्रकार. निर्जरा म्हणजे काय, की जे कर्म आहे ते कर्म कुठल्या तरी प्रोसेसनं निघून जाणं, ह्याला काय म्हणतात? निर्जरा. आणि शेवटी काय, कर्माच्या बंधनातून आत्म्याची संपूर्ण सुटका होणं, त्याला काय म्हणतात? मोक्ष. म्हणजे बंधाच्या कारणांचा अभाव. बंध हेतु भाव निर्जराभ्याम कृत्स्न कर्म विप्रमोक्ष मोक्ष. 357चे 357 सूत्र तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे होती आत्तापर्यंत. प्रतिमाधारी किती आहेत? हे करू नका, हात वर करू नका. म्हणजे तुम्हाला काय होईल हे सारखं आम्हाला का प्रश्न विचारतात. पण त्या प्रतिमाधाऱ्यांसाठी व्रताला लागणारी जी दूषणं आहेत, अतिचार आहेत ना, ते अतिचार प्रत्येक व्रताचे आहेत ना 5-5. किती आहेत ते टोटल? आणि 10 70 आहेत. सल्लेखना के 5 आहे, सम्यक दर्शन के 5 आहे. असे टोटल 70चे 70 अतिचार पाठ व्हायलाच पाहिजेत ना. पाहिजेत का नको पाहिजे? पाहिजे. ते मस्ट आहे, ते पाहिजेच आपल्याला करायला. बरोबर आहे. म्हणजे सुटका म्हणजे कळली ना, सगळ्या ह्याच्यातनं सुटका होणं.
आणि सुटका झाल्यानंतर कर्मांचा अत्यंत अभाव म्हणतात त्याला, त्याचा अत्यंत अभाव होण्याला काय म्हणतात? मोक्ष असं म्हटलं. त्याला एक साध्या उदाहरणावरून आपण समजूया बरं काय. आता कसं होते बघा, जीवन म्हणजे कसं आहे, एक शेळी आहे. शेळी म्हणजे कळते की नाही, मेंढी शेळी. हां, आणि शेळी एका कुंटीला बांधलेली आहे आणि तिचं तोंड पोहोचणार नाही अशा अंतरावर लुसलुसीत गवत आहे. लुसलुसीत गवत आहे तिथं, बरोबर आहे. आणि तिला ते म्हणजे खायचं आहे पण तोंड पोहोचत नाही आहे. कळलं? हे एवढंच उदाहरण आहे. आता शेळी म्हणजे शेळीला प्राप्त आहे बरं काय, पुढं आहेच की लुसलुसीत गवत दिसायला लागले म्हणजे प्राप्त असणे. ऐकताय ना? प्राप्त असणे आणि पाहिजे असणे ह्यातला अंतर म्हणजे संसार. कळलं? प्राप्त असणे आणि पाहिजे असणे ह्यातला अंतर म्हणजे काय? मग ती शेळीचं तोंड तिथपर्यंत का पोहोचू शकत नाही? हा, खुंटीला बांधले ना. खुंटी म्हणजे नाही, खुंटी म्हणजे काय आहे? कर्म आहे ना. तुम्हाला पाहिजे एखादी गोष्ट, तुम्हाला वाटायला उद्या ऑडी कार घ्यायची आहे मला, 60-70 लाख रुपये बसतात. तुम्हाला ते आता गेली पुढनं आणि तुम्हाला त्याचा रूप रंग वगैरे भरलं नजरेत, ते पाहिजे असं तर प्राप्त आहे. आता सध्या पुढे दिसायला लागली कुठं शोरूममध्ये, आणि तुम्ही आहे इथं, खरं तुम्ही बांधला गेलाय ना कशामध्ये? हा ना, खुंटी आहे कुठली तरी. कळलं? अशा सगळ्या गोष्टी, एक उदाहरण दिलं, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही काल सांगितलं विश लिस्ट, तुम्हाला जे जे पाहिजे आहे त्या सगळ्याच गोष्टी पूर्ण होतील का आयुष्यामध्ये? 100% नाही. मग त्याच्यासाठी दुःख करण्यामध्ये शहाणपण आहे काय? नाही. ह्या गोष्टीचा बोध होणं, कळलं काय? ह्या गोष्टीचा बोध होणं ही पण लई जीवनातली मोठी गोष्ट आहे. काय मिळत नाही मला, तो का लई शहाणा लागला काय, ते माझ्यापेक्षा भारी झाला काय, अमुक झालं काय, तमुक झालं काय, हे काय होतं असतं ना. हां, त्यामुळं मोक्ष ह्या शब्दाचा अर्थ काय? मोक्ष म्हणजे मुक्ती, सुटका, मोकळेपणा. कशातून? म्हणून पहिला प्रश्न काय विचारला तुम्हाला, की आत्ता जे चालले तुमच्या जीवनामध्ये ते चांगलं आहे की बरं आहे की नको आहे की एकदम वरस्ट आहे, अगदी खराब आहे? हां हां. आणि दुसरा प्रश्न असा की ते सोडावंसं वाटते का नाही वाटतंय? सोडावंसं वाटते का नाही वाटतंय? सोडणार कुणी नाही माझ्यासकट, कुणीही सोडणार नाही. आणि ज्या भूमिकेमध्ये आपण आहे की नाही, आपल्याला सोडायचं नाही घर. तुमच्यापैकी कोण घर सोडणार आहे काय? ते तेवढं सोडा, त्यांचा विषय. घर सोडणार नाही असे सगळे आहे पण आहे की नाही. मग आमच्या ह्या अवस्थेमध्ये, ह्या म्हणजे ह्याच्या वस्तुस्थितीमध्ये वस्तुनिष्ठपणे विचार करून आम्हाला अध्यात्म कसं साध्य करता येईल हे बघितलं पाहिजे ना. बरोबर आहे ना? तुम्हाला दीक्षा घ्यायची नाही 100% ना, पक्क झाली की नाही? झाले ना पक्क? कुठलं घेताय तुम्ही? घेत नाही कोण. आणि घ्या असं माझं म्हणणंच नाही आहे ना. त्या लेवलला जाऊन मग सगळं सुटलं पाहिजे ना, सगळं सुटलं पाहिजे आपोआप. कसं? हां, म्हणजे झाडाला काय फोटोसिंथेसिस होतं ना पानाने, झाडाला ते प्राण देतात की पानं. मग ते पिवळं पडलं की काय होतं आहे? झाड त्याला सोड म्हणत नाही, टकलून देत नाही. ते पिवळं पान पिवळं झालं की काय होतं? खाली पडतंय बरं काय. हां, ते पिवळ्या पानासारखं तुमचा अहंकार किंवा तुमचे विकार गळून पडले पाहिजे. आमचं पान म्हातारे झालं तरीसुद्धा हिरवंच असतंय, आमचं पान पिवळं पडतच नाही. बरोबर ना? मग ते पान पिवळं पडण्यासाठी काय उद्योग करायला पाहिजे ते आत्ता करू शकतोय का नाही करू शकतोय? मग थोडं काय करा, तुम्ही ज्ञानाला जास्त महत्त्व द्या, ज्ञान संपादनाच्या कार्याला महत्त्व द्या. जे करतो, जे करणार आहे ना त्याला त्याचे वस्तुनिष्ठ किंवा तर्कशुद्ध त्याची कारणं ती शोधा. एखादी गोष्ट मी करायला सांगितली, हे करा म्हणून, का करा असा प्रश्न विचारला पाहिजे. तुमचा मूलभूत अधिकार आहे तो का करायचं. असं जोपर्यंत तुमच्या मनामध्ये प्रश्न उठत नाही तोपर्यंत तुम्ही आंधळेपणाने एखाद्या गोष्टीला फॉलो करता. त्याला काहीही फायदा होणार नाही बरं काय, तुम्हाला नाही, तुमच्या कुटुंबाला नाही, आणि काहीच कुठल्याच पातळीवर तुम्हाला फायदा होणार नाही. म्हणून काय म्हणतो की जे का करायचं आहे ना त्याचा वस्तुनिष्ठपणे तुम्ही विचार केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. कळलं? हां, करणार का नाही करणार? हां, केलंच पाहिजे बरं काय.
नाही तर आणि तुम्ही बुद्धिमान आहे का नाही सांगा? आहे ना बुद्धिमान, तुमचं चांगलं शिक्षण झालेलं आहे, अगदी वरल्या लेवलला तुमचं सगळं हे चाललेलं आहे, मग त्याच्यामध्ये हे सगळं ग्रहण करायला पाहिजे ना. हां, आता हे साधारणपणे अत्यंत संक्षिप्तमध्ये हे तत्व व्यवस्था सांगितलेली आहे. ह्याच्यासाठी आचार्यांनी 357 सूत्र सांगितलेली आहेत. त्या एका तत्वार्थ सूत्रावरती भाष्यग्रंथ किती किती लिहिली गेलेली आहे. पूज्यपाद महाराजांनी सर्वार्थ सिद्धी लिहिली, अखलंक महाराजांनी राजवार्तिक लिहिलं, विद्यानंदी महाराजांनी श्लोकवार्तिक लिहिलं, आणि समंतभद्र महाराजांनी एक किती 84 लाख श्लोक प्रमाण गंधहस्ती महाभाष्य जो आत्ता उपलब्ध नाही, आणि फक्त सम्यकदर्शन, ज्ञानचारित्र आणि मोक्षमार्ग एका सूत्रावरती. आमच्यासारखी क्षुद्र लोक त्याचं काय वर्णन करणार आहेत? काही नाही बरं काय, आमचं काही नाही, कसलीही अवकात नाही आमची. काय खरं सांगतो मी तुम्हाला, ते त्या पातळीला जाणं, ते समजून घेणं, अनुभूती करणं, प्रतीती करणं, म्हणजे धर्म हा ज्ञानाचा समजून घेण्याचाच विषय नाही, पुढं प्रतीती आणि अनुभूतीचं पण आहे ना. ते तुम्हाला कधी कळणार? तुम्ही समयसारच्या समुद्रामध्ये सूर माराल त्यावेळेला कळणार तुम्हाला. आतमध्ये किती प्रशांत आणि शांत वाटते. अरे हे आम्हाला आधी का भेटलं नाही असं वाटेल तुम्हाला. मग तिथं ते जायचं आहे आपल्याला, त्या कंटेंटकडं हळूहळू जायचं आहे. हां, आता काय शंका असलं तर विचारा. आता हां हां मोबाईलमध्ये आता हां सांगा की, सांगा सांगा. हां 18 भाषा ते मी तुम्हाला पाठवतो. हां, अभिषेक का करायचा? अभिषेक का करतात असा आहे ना प्रश्न. भोजन हां विधान कसं असते ना, आता तेच त्या प्रश्नाच्या 18 भाषांचं तुम्हाला पाठवतो, कारण ते आता मला तर माहिती नाहीत सगळेच. विधानाचं आहे ना, विधान अनुष्ठान असतं ना, अनुष्ठान एखादं करायचं त्यावेळेला मन, शरीर आणि वचन त्याला दंड द्यायचा असतो, त्याशिवाय अनुष्ठान होत नाही. म्हणून कोणतंही विधान आणि अनुष्ठान करण्यापूर्वी तुम्ही स्वतःला कंट्रोल करावं लागतं. मी सकाळी जेवतो, दुपारी जेवतो, संध्याकाळी जेवतो आणि सगळं बसून करतो, चांगल्या पद्धतीने सांगतो, नाही होत. तुम्ही काही ना काही त्याग केला पाहिजे. तुम्ही रसाचा त्याग करा. तुम्हाला शुगर BP वगैरे आहे ना, तुम्ही रसाचा त्याग करा, पण काही ना काही करा आणि मग अनुष्ठान करा. तर ते अनुष्ठानाला काहीतरी अर्थ असतो आणि ते फलद्रूप होतं. त्यामुळे विधानाच्या पूर्वी भोजन करून बसणं खरं तर ते शास्त्रशुद्ध नाही आहे. पण तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, तुम्हाला गोळी घ्यावी लागणार आहे, तुम्हाला शुगर आहे, तुमचे शुगर लेवल काय होतात, हाय अप डाऊन होत आहेत, तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या शक्तीनुसार करा. पण मूळ जे विधी आहे ना, तो स्वतःला दंड देऊन, याचा अर्थ काय, सम्यक दंड म्हणतात त्याला, तप त्याच्यामध्ये पाहिजे, तर तो भाग आहे त्याच्यामध्ये. तुमचा दुसरा प्रश्न, अभिषेक का करायला पाहिजे? आता पूजेचे जे 5 मुख्य प्रकार आहेत ते कोणते कोणते, कोण सांगतं? पूजेचे मुख्य 5 प्रकार कोणते? अभिषेक, हां विसर्जन 6 झाले, तुम्ही 6 सांगितले. त्याच्यामध्ये अभिषेक नाही आहे, अभिषेक नाही आहे. पण अभिषेकाच्या क्रिया आहेत ना, आपण सगळे मूर्तीपूजा करणारे लोक आहे ना जैनांच्या मध्ये. का करतो आपण मूर्तीपूजा? त्याचं कारण आहे की आपण सगळे सामान्य मनाचे लोक आहे ना, सामान्य मनाचे लोक आहे. सामान्य मनाच्या लोकांच्या समोर काहीतरी आयडियल असावं लागतं, आदर्श कोणीतरी. आमचे भगवान जिनेंद्र कसे होते असे होते है ना. मग मूर्तीपूजा म्हणजे स्टोनमध्ये किंवा वगैरे लाकडाच्या पण मूर्ती करण्याचं आधी विधान होतं. हां, पण ते टिकलं नाही जास्त, कारण ते आगमबाह्य होतं. मग दगडाच्या मूर्ती जेव्हा आपण केल्या, तर दगडाच्या मूर्तीमध्ये प्राण घातले, आणि प्राण घातल्यानंतर ॲक्च्युली अगदी तर्कशुद्ध पातळीवर बोलायचं म्हटलं तर जिनेंद्र बालकाचा अभिषेक कधी होतो? जिनेंद्र बालक असताना होतो. केवळ ज्ञान झाल्यानंतर कुणी कोणाला अभिषेक केलं? महावीरानं केवळ ज्ञान झालं आणि देवाने अभिषेक केला असं झालं की कधी नाही होत. परंतु तरीसुद्धा की जेव्हा आपण अभिषेक करतो ना, त्या स्टोनवरती म्हणजे त्या प्रतिमेवरती धूळ साचते कधी कधी, काही वेळेला ते थोडंसं हे होतं आहे, तर ते प्रक्षाल, एक प्रक्षाल विधी आहे. प्रक्षाल का मतलब होता है कि थोड़ा सा पोंछना उसको. अभिषेक का मतलब होता है की आपण जलाभिषेक करणं. त्याच्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये पंचामृत अभिषेकाचा विधान आलं, पंचामृतात. पण ते करताना काही मंत्रांचं पण त्याच्यामध्ये काय आलं, विधान आलं. आणि ते करताना आपले काय व्हावं लागले, भाव शुद्ध व्हावं लागले. साक्षात जिनेंद्र भगवंतांची निकटता प्राप्त करण्यासाठी ती जवळ जाणं आहे ना, निकटता प्राप्त करणं कशाची, भगवंतांची.
भगवंतांची निकटता प्राप्त करणं, प्रभूंची निकटता प्राप्त करणं, ह्याचा अर्थ त्यांच्या जवळ जाणं असं होत नाही. त्यांच्या गुणांच्या जवळ जाणं, ह्याचं नाव उपनिषद असं आहे. उपनिषदाची फोड तशी आहे बरं काय त्याच्यामध्ये, आता जाता जाता सांगितलं. पण जेव्हा आपण अभिषेक करतो आणि मंत्र घालतो त्याच्यामध्ये, ओम ह्रीम श्रीम क्लीम आहे, प्रत्येक त्यातला वर्ड आहे ना, त्याच्यामध्ये पॉवरफुल असं ताकद आहे त्याच्यामध्ये. एक जसा परमाणू असतो, बॉम्ब असतो, न्यूट्रॉन बॉम्ब असतो, त्याच्यामध्ये जशी शक्ती सामावली असते. प्रत्येक शब्दामध्ये अर्थ सामावलेला आहे. पण आता ते प्रत्येक सांगणं मला आता शक्य नाही. पण जेव्हा ते सांगून आपण अभिषेक करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती आम्हाला पापापासून वाचवते. कळलं? पापापासून काय करते? वाचवते, सकारात्मक ऊर्जा देते. पण ते करत असताना मात्र, अभिषेक वगैरे क्रिया करत असताना आपण थोडंसं सांभाळलं पाहिजे की जीवजंतूची हिंसा होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन ती मात्र नित्यक्रिया, कारण आचार्य सांग नित्यक्रियेमध्ये तुम्ही अभिषेक दररोज करायला हवा. कुणी? पुरुषांनी, श्रावकांनी. पुरुषांनी नित्य अभिषेक क्रिया केली पाहिजे आणि अत्यंत मनोभावाने केली पाहिजे. कारण तुम्ही एवढं भाग्य असतं की साक्षात तुम्ही जिनेंद्र भगवंताच्या निकट जाता ना, ती निकटता फिजिकल झाली. आणि तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल, शास्त्र वाचाल विनयानं, तेव्हा ती निकटता ती हृदयाची झाली. कळलं की नाही? कळलं? मग अभिषेक असा एकदा व्हायला पाहिजे की हृदयाशी मिलन व्हायला पाहिजे ना. ते कधी होणार? ते ध्यानामध्ये होणार. कळलं? ते ध्यानामध्ये होणार. तो पण अभिषेकच आहे की जाऊन मिळालो ना, मग त्यांच्याशी निकटता प्राप्त केली. तर हा अभिषेकचा साधारण विधान आहे. पंचामृत जलाभिषेक वगैरे तो विषय वेगळा. तो विषय आपण कधीतरी नंतर तुमची जर हे असली किंवा मग स्किप करायचं म्हणलं तर स्किप पण करूया, काय विषय. हां, भावबंधाने हां 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 तेच काय विषयच नाही, एकाच वेळेला होणार की. अभिषेक आचार्य विद्यानंदी महाराजांचं एक पुस्तक आहे, साधारण पहिल्या शतकापासून ते सुरू आहे असं म्हणतात. पण त्याच्यामध्ये अजून संशोधनाची गरज आहे. त्या अकॉर्डिंगली आम्ही पण कधी संशोधन केलेलं नाही आहे. पण जिनसेन आचार्यांचा काळ जो आहे तो 8वा शतक आहे. तेव्हापासून ते पंचामृताची हे सुरू झाली आणि तेव्हा कारण पण तसं घडलं. एकदा कधीतरी आठवण करा काय घडलं त्या काळामध्ये, की एकाच वेळेला 8,000 जैनांची कत्तल कुणी केली, कशी केली, का केली, त्याची कारणं काय होती. शैव आणि जैन, बौद्ध आणि जैन, हिंदू आणि जैन, वैष्णव आणि जैन यांच्यामधला संघर्ष किती पराकोटीला पोचलेला होता, कुणी केला, कोणत्या राजाच्या काळामध्ये झाला, त्याला कारण कोण होतं, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यावेळेला करूया आपण, है ना. हां हां नाही ओ सर. हां मिथ्यात्व. हां सर, मिथ्यात्व ही जी टर्म आहे ना, ही टर्म ह्या शब्दाचा अर्थ अगदी जर काटेकोरपणे शास्त्रशुद्धपणे त्याची व्याख्या म्हटली तर ती अशी आहे की हे 7 तत्व आता सांगितले ना, 7 तत्वांच्यावरला विपरीत अभिनिवेश म्हणजे मिथ्यात्व, अगदी शास्त्रीय भाषा है ना. दुसरी व्याख्या अगदी त्याच्या खालची व्याख्या आहे खोटे देवशास्त्र गुरु मानणं किंवा खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावरती विश्वास नसणं. हे दुसरी व्याख्या सांगितली त्याच्यामध्ये. स्थूल मानानं सांगितलेलं आहे. हां, आणि मोहनी कर्म आहे ना, दर्शन मोहनी कर्माचा तीव्र उदयानं विपरीत अभिनिवेश होणं, तत्वामध्ये, घटनांमध्ये, व्यक्तींमध्ये विपरीत अभिनिवेश होणं, ह्याला पण काय म्हटलेलं आहे, मिथ्यात्व म्हटलेलं आहे. आणि असाच एका आगंतुकानं शांतीसागर महाराजांना प्रश्न विचारला की मिथ्यात्व म्हणजे काय आणि सम्यक्त्व म्हणजे काय. तर तेव्हा महाराजांनी अगदी साध्या भाषेत सांगितलं होतं, मिथ्यात्व म्हणजे बाहेर बघणं, सम्यक्त्व म्हणजे आत बघणं. एवढं त्यांनी महाराजांनी सांगितलं, शांतीसागर महाराजांनी. पण त्याचा जर तुम्हाला खरंच जिज्ञासा असेल मिथ्यात्व सम्यक्त्व, तर ते पुढल्या सेशनमध्ये स्टँडर्डमध्ये आपण ते घ्यायचंच आहे. नक्की काय आहे, त्याचे पर्त किती खोल, त्याची मुळं किती खोलवर आहेत. ॲक्च्युली आम्ही करतो ते खरंच मिथ्यात्व म्हणून करत नाही, काय आपल्याला पण समजणार हे मिथ्यात्व आहे हे पण समजत नाही बरं काय. हां, तर ते त्या वेळेला आपण दुसऱ्या कोर्समध्ये बघूया. ते आता स्किप करायचं ठरले ना आपलं प्रश्न है ना. बघूया, मी पुढल्या याला बघूया. ते आत्ताच नको, लोकांच्या डोक्यामध्ये असलं काही विषय घालायला नको ॲक्च्युली. हां, जे 8:35 झालं. हां
होय बरोबर. बरोबर, अगदी बरोबर. हुंडाव सर्पिणीच्या काळामुळं काही तीर्थंकरांचा जन्म अयोध्येच्या बाहेर झाला आणि काही तीर्थंकरांचा मोक्ष सम्यशिखरच्या बाहेर झाला. पण नियम काय आहे, सगळेच्या सगळे तीर्थंकर जन्मणार कुठे? अयोध्येमध्ये. सगळे कुठं मोक्षाला जाणार? त्यामुळे आयुष्यात 2 स्थळांना भेटी द्यायचं कधी विसरू नका, अयोध्या आणि अयोध्येला का जायचं? हां, ते बघायला जायचं. हां, विदेश क्षेत्र ते कॉस्मॉलॉजीमध्ये येणार आहे पुढं. तो विषय आता घेऊ शकत नाही, कारण का आज आत्ता बेसिक आहे ना, आपण बेसिक कोर्स म्हणून घ्यायला लागलोय ना. हा बरोबर. विदेश क्षेत्र आपण नंतर घेणार आहे, ते तत्वार सूत्राचा 3रा अध्याय. हां नहीं, तीर्थंकर की वाणी तो ओमकार स्वरूप ही है, उसमें कोई दिक्कत वाली बात नहीं है. लेकिन जो सभा में बैठे हुए 12 सभाएं होती है उसमें देव है, दिव्य है, उनका तो सवाल ही नहीं है. मनुष्य जो है तो मनुष्य मगध देश था ना, बिहार का आज का, वहाँ के आधे और बाहर के आधे है ना, और पशु भी है ना वहाँ पे, तो उनको उनकी भाषा में अभी भगवान महावीर के वाणी में कोई दिक्कत वाली बात नहीं, वहाँ ओमकार ही होगा, है ना. लेकिन वो ये एम्पलीफाइंग सिस्टम है ना, एम्पलीफाइंग सिस्टम कौन करता है? देव करते हैं ना, मागध जाति के देव करते हैं, उनका विषय यही है. तो वो क्या करते हैं कि उनकी भाषा में उनको पहुंचाते हैं. जैसे कि एक फ्रॉग है, फ्रॉग क्या बोलते हैं उसको? मेंढक बोलते हैं. मेंढक को मेंढक की भाषा में, कुत्ते को कुत्ते की भाषा में, गधे को गधे की भाषा में, है ना, ऐसे. और मनुष्य को मनुष्य की. मान लो कि हम गए वहाँ, कर्नाटक से गए, कहाँ? मगध में गए, और मैं कन्नड़ ही जानता हूँ, मैं बाकी भाषा नहीं जानता हूँ, लेकिन वहाँ जाकर के मुझे कन्नड़ में भी सुनाई देगा भगवान महावीर कन्नड़. मुझे ऐसा लगे कि महावीर कन्नड़ ही बोल रहे हैं, अन्य भाषा नहीं, कन्नड़ ही मुझसे बात कर रहे हैं. और मेरी भाषा में मान लो कि कोल्हापुर की मराठी अलग है, पुणे की अलग भाषा है ना, नागपुर की अलग, विदर्भ की, खानदेश की, लेकिन मुझे ऐसा लगे कि कोल्हापुर ही बोल रहे हैं, है ना. हां हां, ऐकायला जाते तसं. ते ती ॲम्प्लिफाईंग सिस्टम ती देव त्यावेळेला करत होते. हां, असं करत होते त्यावेळेला. हां, ह्याला पण सायंटिफिक बेस आहे बरं काय, सायंटिफिक बेस आहे ह्याला पण. हां, आधीपासून आहे. हां, थांबूया काय? आता उद्याचा शेवटचा दिवस आहे काय, तर उद्या कालचक्र म्हणजे काय असतं नेमकं ते घेऊया. म्हणजे नेमकं काळामध्ये आता पंचम काळ म्हणजे काय आहे ह्याचा विषय थोडासा उद्या घेऊया. आणि उद्या शेवटचा दिवस आहे बरं काय. हां, दुसरं सेशन लगे नाही, 2-3-4 महिन्यानं. नाही, मी सांगेन, विसरत नाही. अभ्यास करायचा आहे ना तुम्हाला, आधी अभ्यास करून पक्क झाल्यानंतर मग, कारण दुसरं अवघड, तिसरं त्याच्याही पेक्षा अवघड, पण तरी सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करणार. हां, आणि ह्या दक्षिण भारतामध्ये हे बेसिक म्हणजे चांगलं जैनाचं जे बेसिक हे ना, ते आमचं टार्गेट 1000 लोकांना तयार करायचं. पण तुमच्यासारख्या 1000 लोकांना सगळं हे बऱ्यापैकी सगळं माहिती आहे असं, आणि त्यात तुम्ही पण सहभागी व्हा, है ना. हां तुमचं आता काय करूया, उद्या घेऊया प्रश्न, उद्या वेळ मिळणार आहे थोडा. बोधी समाधी परिणाम शुद्धी स्वात्मोपलब्धी शिवसौख्य सिद्धी चिंतामणी चिंतित वस्तु दाणे त्वामंद्य मानस्य ममास्तु देवी.